सातवणे गावात गणेशोत्सवासाठी प्रत्येक घरी लाखोंचा खर्च, 11 दिवस शेतीची कामं बंद, भाविकांची मोठी गर्दी. हलत्या देखाव्यांच्या आकर्षणामुळे कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगावसह अनेक ठिकाणांहून भाविकांचा ओघ. चंदगड तालुक्यातील सातवणे गावाची नवी ओळख बाप्पांचं गाव म्हणून होतीये. गेल्या 15 वर्षांपासून या गावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. 11 दिवस शेतीची कामं बंद ठेवून गावातील प्रत्येक घरात हा सण मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो. प्रत्येक घरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करून हलते देखावे सादर केले जातात, ज्यामुळे भाविकांची मोठी गर्दी गावात ओसंडून वाहते. सातवणेतील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून विविध देखावे सादर केले जातात. कोल्हापूर आणि इचलकरंजी इथून आणलेल्या हलत्या मूर्त्या आणि देखावे भाविकांचे विशेष आकर्षण ठरतात. बेळगाव, खानापूर, गोवा, गडिंग्लज, निपाणी, आजरा या भागातून आलेले भाविक हे देखावे पाहून आनंदित होतात. गणेशोत्सवाच्या काळात नयनरम्य विद्युत रोषणाईनं गाव भक्तिरसात न्हालेलं असतं. यंदा ज्योतिबा जाधव यांच्या माहेरची पाहुणी देखाव्यासह नामदेव जाधव, दशरथ गाडे, कृष्णा सुतार, परशुराम गुरव, अमर जाधव, दत्तू पाटील, रघुनाथ पारशे, नितीन पारसे, दत्तू गावडे, गोपाळ गावडे, दिगंबर कडते, विलास कांबळे, मनोहर कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, राजू कांबळे, पांडुरंग रेडेकर, तानाजी पारसे यांच्यासह अनेकांनी घराघरात देखावे सादर केलेत, ज्यामुळे गावात लाखोंची गर्दी होतीये.